नमस्कार। आज दिनांक 4 जुलै 2014। आजची तिथी आषाढ शुद्ध सप्तमी, वार शुक्रवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। टिप्पर उलटून दुचाकी स्वार ठार, मार्डी मार्गावर भीषण अपघात, रॉंग साइड होती दुचाकी। लाखोंचे दागिने दिवसाढवळ्या लंपास, छांगाणी नगर मध्ये धाडसी चोरी, 2.25 लाखांचे होते दागिने। महिलेवर कुऱ्हाडीने वार, जुन्या वैमनस्यातून झाला हल्ला, रक्तबंबाळ महिलेवर इरविनमध्ये उपचार। वैद्यकीय अधिकाऱ्यांचं आंदोलन जारी, मागण्यांसाठी आंदोलन तीव्र, आरोग्य सेवा डळमळीत। पेट्रोल पंपांवर होतं सेटिंग, सिटी न्यूज करणार पर्दाफाश, ग्राहकांची होते लुबाडणूक। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। मार्डी मार्गावर टिप्पर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील अन्य एक जण जखमी झाला। रॉंग साइड येणाऱ्या दुचाकीला वाचवताना हा अपघात घडला। टिप्पर उलटून दुचाकीवर पडल्याने भीषण अपघात झाला। मार्डी मार्गावर संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल पासून काही अंतरावर भीषण अपघात झाला। CG12C0726 क्रमांकाचा टिप्पर मुरुम घेऊन येत होता तर MH32J 8969 क्रमांकाची दुचाकी समोरून येत होती। रॉंग साइड येणाऱ्या या बजाज डिस्कवरला वाचवताना टिप्परवरील चालकाचं नियंत्रण सुटलं व टिप्पर उलटला। तो नेमका या दुचाकीवरच पडला। त्यामुळे आर्वी तालुक्यातील सरकसपुरा येथे राहणाऱ्या 33 वर्षीय प्रमोद कडूचा जागीच करुण अंत झाला। प्रमोद कडूच्या डोक्यावर चाक व पूर्ण शरीर टिप्पर खाली अशी भयानक स्थिती होती तर 32 वर्षीय निलेश बाबाराव राऊत हा जखमी झाला। निलेशचा पाय जायबंदी झाला। टिप्पर चालकाने घटनास्थळावरून काढता पाय घेतला। हा अपघात एवढा भीषण होता की मृतकाची अवस्था पाहता प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर शहारे आले। क्रेनने टिप्पर उचलूनच त्याखालील मृतदेह बाहेर काढावा लागला। क्रेनच्या प्रतीक्षेत हा मृतदेह कित्येक तासपर्यंत पडून होता। चोरट्यांनी नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहेत। दिवस असो, रात्र असो, घर बंद असो की कुटुंबीय घरात असो, चोरांना काहीच फरक पडत नाही। राजरोसपणे चोऱ्यांचं सत्र सुरूच आहे। छांगाणी नगरमध्ये दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान चोरट्यांनी घरात घुसून दागिने लंपास केले। मंगळसूत्र, बांगड्या, गोफ, झुमके असे सारे चोरीला गेले आहे। छांगाणी नगरमध्ये राहणारे 31 वर्षीय संदीप विनायकराव भुयारकर यांच्या घरात चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी केली। ही मुलगी एका खोलीत आराम करत होती तर सासूसुना एका ठिकाणी जेवायला गेल्या होत्या। ही संधी साधून चोरट्याने 4 सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, गोफ, झुमके असा 1,60,000चा ऐवज लंपास केला। बेडरूम मधील फर्निचरच्या कपाटात हे दागिने होते। विशेष म्हणजे दागिने होते त्या लाकडी कपाटाची चावीही त्यालाच होती। आधीच चोरट्यांचं राज्य त्यात चावी असल्याने त्याला चोरी करण्यासाठी सोयच झाली। अंगावर दागिने घालून घराबाहेर पडण्याची सोय राहिली नाही तर घरातही दागदागिने सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती झाली आहे। दिवस असो की रात्र असो, घर बंद असो की कुटुंब घरात असो, चोरट्यांनी नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहेत। ही घटना साधारण 2 ते 2:30च्या दरम्यान घडली आणि घरी माझी आई आणि बहिणी जेवायला गेले होत्या बाहेर इथे काकूंकडे आणि बाबा भाच्या नाण्याला गेले होते। मी हॉलमध्ये लोळली होती आणि दार उघडे होते। बेडरूमचं पण दार उघडं होतं आणि ही घटना बेडरूममध्ये घडलेली आहे। बेडरूम मधल्या कपाटामध्ये आणि पहिल्या रूममध्ये पण कपाट आहे पण तिथे हात नाही लावला। आतमध्ये जाऊन कदाचित 15 मिनिटांमध्ये केलं असावं। त्याच्यामध्ये मंगळसूत्र, 4 बांगड्या, गोफ। मित्रांसोबत पोहायला गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झालाय। कोल्हापूरचा रहिवासी हा युवक कोटेश्वर देवस्थान येथे पूर्णा नदीत पोहताना बुडाला।
भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील रहिवासी जयकिसन भानुदास भांडे हा 22 वर्षांचा युवक गुरुवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत कोटेश्वर देवस्थान येथे गेला होता। पूर्णा नदीत पोहण्यासाठी डुबकी मारलेला हा युवक वर आलाच नाही। गावकऱ्यांनी त्याला नदीबाहेर काढलं। शेतात बसली असताना शेजाऱ्याने एका महिलेवर कुऱ्हाडीने वार केला। जुन्या वैमनस्यातून हा अमानुष हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात महिला रक्तबंबाळ झाली, तिचा डोळाही गेलाय। आनंदी किशोर भिलावेकर असं या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे। धारणी तालुक्यातील आकी येथील राहणारी ही महिला आपल्या पतीसह शेतात बसली असता हरिचंद्र राजू भिलावेकर याने आनंदीच्या तोंडावर अचानक कुऱ्हाडीने वार केला। जुन्या वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात आनंदी भिलावेकरचा डोळा गेला। रक्तबंबाळ अवस्थेत तिला इरविनमध्ये आणण्यात आलं। पावती फाडण्यासाठी गेलेल्या युवकाने इरविनमध्ये तोडफोड केली, शिवीगाळ केली। पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विलासनगरमधील राहणारा 30 वर्षीय मुकेश लक्ष्मीसिंह ठाकूर हा युवक इरविनमध्ये पावती फाडण्यासाठी गेला। पावती फाडल्यावर त्याला 5 रुपये मागितले असता त्याने शिवीगाळ केली, काउंटरचे काच फोडले। पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुकेशला इरविन पोलिसांनी ताब्यात घेतलं। पेट्रोल ही दैनंदिन गरज झाली आहे। पेट्रोलचे भाव एकीकडे गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे पेट्रोल पंपांवर सेटिंग करून ग्राहकांचं नुकसान केलं जात आहे। ग्राहकांना पेट्रोल देताना ग्राहकांचं नुकसान करण्याच्या तक्रारी सिटी न्यूजकडे आल्या आहेत। याविषयी सिटी न्यूज लवकरच पर्दाफाश करणार आहे। पेट्रोलची नुकतीच भाववाढ झाली आहे। 85 रुपये 29 पैसे लिटर प्रमाणे पेट्रोलचे भाव सध्या आहेत। पेट्रोल पंपांवर सेटिंग होत असून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सिटी न्यूजकडे आल्या आहेत। 100-200 रुपयांचं पेट्रोल ग्राहक भरतात, यासाठी पेट्रोल पंपांवर सेटिंग केलं जात आहे। 100 रुपयांचं पेट्रोल भरल्यास 1 लिटर 17 मिलीलिटर इतकं पेट्रोल तुम्हाला मिळतं, जे 90 रुपये 78 पैशांचं असतं। म्हणजे इथे 22 पैसे घाटा ग्राहकाचा आहे। पूर्ण 100 रुपयांचं पेट्रोल देण्यासाठी काटा यापुढे जातो, तेव्हा ग्राहकांनी राऊंड फिगरमध्ये पेट्रोल भरू नये असं आवाहन सिटी न्यूज करतंय। 100 रुपयांमागे प्रत्येकी 22-23 पैसे म्हटले तरी दिवसभरात किती कमाई होत असेल याचा अंदाज लावलेला बरा। या कमिशनमधून कर्मचाऱ्यांनाही कमिशन दिलं जातं। महागड्या पेट्रोलच्या खरेदीत ग्राहक कसे लुटले जातात हे सिटी न्यूज सप्रमाण सिद्ध करणार आहे लवकरच। माध्यान्हीच्या जेवणामुळे 20 विद्यार्थिनी आजारी पडल्याची घटना दिल्ली येथे घडली। शालेय सत्राला सुरुवात झाल्याबरोबर या घटनाही सुरू झाल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या सुदृढतेसाठी असलेला पोषण आहार विद्यार्थ्यांना आजारी पडतोय। गेल्या वर्षी बऱ्याच शाळांमध्ये असे प्रकार घडले होते। सिटी न्यूजने शाळांच्या पोषण आहाराचं बिंग फोडलं होतं। माध्यान्हीच्या भोजनामुळे 20 विद्यार्थिनी आजारी झाल्याची घटना दिल्ली येथे घडली आहे। आहारात किडा असल्याचं विद्यार्थिनींनी म्हटलं आहे, त्यावरून किड्याने विषबाधा झाल्याचा अंदाज आहे। विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर आहे। हे एक उदाहरण असलं तरी गेल्या वर्षी राज्यभरात अनेक ठिकाणी पोषण आहारामुळे विद्यार्थी आजारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या। सिटी न्यूजने पोषण आहाराचं बिंग उघडं केलं होतं। विद्यार्थ्यांच्या सुदृढतेसाठी असलेला पोषण आहार विद्यार्थ्यांना आजारी पाडतो। पोषण आहार देण्यामागे शासनाचा उद्देश चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी तितक्याच आस्थेने होत नाही, हे पोषण आहारातील किडे अळ्या पाहून दिसून येतं। यंदा या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळांनी काळजी घेणं गरजेचं आहे। महिलांवरील अत्याचार वाढल्याने, हुंडाबळी वाढल्याने त्यांच्या संरक्षणासाठी कायदा आला, मात्र या महिलांसाठीच्या कायद्याचा दुरुपयोग महिलाच करतायत असं निदर्शनास आल्याने हुंडा प्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई तातडीने करू नये असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे आहेत। महिलांचा हुंड्यासाठी होणारा छळ, तिच्यावर होणारे अनन्वित अत्याचार, हुंडाबळी यांना प्रतिबंध घालण्यासाठी 1993 साली भारतीय दंडविधानात 498 हे कलम जोडण्यात आलं, जेणेकरून अत्याचार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील। मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या या कायद्याचा महिला दुरुपयोग करतायत असं निदर्शनास आल्याने हुंडा प्रकरणी पोलिसांनी त्वरित अटक कारवाई करू नये असे आदेश न्यायमूर्ती चंद्रमौली कुमार व न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या खंडपीठानं दिले आहेत। हे कलम गैरजामिनाचे असल्याने असमाधानी पत्नी पतीविरोधात या कायद्याचा उपयोग करतात, तेव्हा पोलिसांनी स्वतः अटक कारवाई करू नये, केल्यास त्यांना कारण सांगावे लागेल व त्याची न्यायालयीन चौकशी केली जाईल।
कमी पैशात उपचार नागरिकांना मिळावे यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली, मात्र येथील सेवा नगण्य असल्याने नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत अशा त्यांच्या तक्रारी आहेत। माहुली चोर येथील रहिवासी वंदना बालू भोसले या महिलेला किडनी स्टोन झाला आहे। खासगी रुग्णालयात 20 ते 25 हजार ऑपरेशनचा खर्च आहे, त्यामुळे सुपर स्पेशालिटीमध्ये उपचारासाठी गेले, मात्र गेल्या 3 महिन्यांपासून वेटिंगवर असलेल्या या महिलेचं अद्याप ऑपरेशन झालेलं नाही। त्यामुळे सुपर स्पेशालिटी हे नावाचेच हायटेक रुग्णालय म्हटलं जात असल्याचं उघड होत आहे। डॉक्टर मुंदडा उमाळे त्यानंतर पडोळे यांच्याकडे गेलो होतो, तर ते म्हणजे आपल्या क्लिनिकमध्ये यांचं ऑपरेशन किडनी स्टोनचं 12 mm असल्यामुळे हिला 25,000 रुपये खर्च लागतो। तर मग इथं भरती केल्यानंतर आता 17 जूनला केलं तरी अजून ऑपरेशन काही झालं नाही। तर आता ते येतात जातात, आज करू उद्या करू, दुर्लक्ष करतात। त्याच्यामुळं आता पेशंटची तब्येत म्हणजे जास्त होऊन नाही, त्रास जास्त आहे, मानसिक खच्चीकरण होऊन नाही। समजा आता काय करा, आम्ही येणं करा, मुलं बाळ काय करा, दवाखान्याचा संप चालूच आहे, कधी संप मिटणार, कधी ऑपरेशन होणार, काही कमी जास्त झालं तर काय कोण जबाबदारी नाही। 3 महिन्यापासून वेटिंगवर आहे, 3 महिने झाले, एप्रिल मे जून आणि जुलै 3 महिन्यापासून वेटिंगवर ऑपरेशन आहे। ते म्हणत होते का आमच्या पहिले 3-3 महिने 4-4 महिन्याचे वेटिंगवर ऑपरेशन रुकली आहे, आमच्या मागचे येणारे ते बाकीचे ऑपरेशन होऊन गेले, पण त्यांचे घरी 4 महिने झाले ऑपरेशन होऊन नाही। भाजपा प्रणित केंद्र शासनाने त्यांचे अन्यायकारक निर्णय मागे घ्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। आम आदमी पार्टीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत। डिझेल व पेट्रोलमधील दरवाढ कमी करावी, रेल्वे तिकिटातील 14% दरवाढ कमी करावी, शेतकऱ्यांच्या मालावर आधारभूत किंमत 50% वाढ द्यावी, इरविनमधील सिटी स्कॅन मशीन सुरू करावं आदी मागण्या आम आदमी पार्टीनं केल्या आहेत। आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक नितीन गवळी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलं। नितीन गवळी, आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक अमरावती। आज आमच्या पार्टीकडनं जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलं की केंद्रात आलेल्या सरकारनं लोकांना भूलथापा देऊन महागाई कमी करू अनेक स्वप्न दाखवलेत आणि आल्याबरोबर महागाई वाढवली, रेल्वेचे दर वाढवले, पेट्रोल डिझेलचे दर वाढवले। त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीचा आम आदमी पार्टी हे जाहीर निषेध करते। या मुद्द्यासोबत आणखी काही मुद्दे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना लक्षात आणून दिलं, जसं ते अमरावतीच्या ग्रामीण रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन ही बरेच दिवसापासून बंद आहे, त्यावर लक्ष केंद्रित करावं। तसंच अमरावती जिल्ह्यात यावेळेस पाणी पावसाचे दिवस असल्यानंतरही पाऊस आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे हालअपेष्टा होत आहे। त्यामुळे आपला जिल्हा हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशा अनेक मुद्द्यावर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी लवकरात लवकर यावर शासनाकडे पाठपुरावा करून जनतेला न्याय द्यावा।